वाटेगावमध्ये भाजप महायुतीच्या वतीनं वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील अधिकृत उमेदवार भाजपच्या सौ ज्योतिवहिनी प्रचारासाठी वाटेगावमध्ये फिरत आहेत. वाटेगावमध्ये आपण कित्येक झालं प्रचार करताय, घर टू घर जाताय, लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेताय. नेमकी काय परिस्थिती आहे? रामकृष्ण हरी. खरं तर मी आध्यात्मिक परिवारात नाही. माझी सुरुवात मग आध्यात्मिक क्षेत्रातनंच झाली आणि गेले 3 महिने झाले मी जवळजवळ सगळा माझा वाटेगाव मतदारसंघ पिंजून काढलाय. आणि म्हणजे ज्यावेळी मी महिलांकडे बघते एक महिला म्हणून, तर मला खूप समस्या दिसतात. अक्षरशः एवढ्या समस्या आहेत महिलांच्या की, आणि त्यांना एक कसं असते की पुरुषांनी एक महिलांना गृहीत धरलेलं असते. आणि मग त्यावेळी म्हणजे त्यांच्याकडे हां बाबा ही पार्टी आहे, एखाद्या घरातल्या पुरुषाने सांगितलं हां आपण ह्या पार्टीला मतदान करायचंय तर तिकडेच करायचं असं असतं. पण ज्यावेळी आता मी प्रत्यक्षात अगदी समोरासमोर महिलांशी संवाद साधते, त्यावेळी लक्षात येते महिला खूप बोलतात आणि खूप समस्या सांगतात. म्हणजे जसं की त्यांचे आरोग्याचे प्रश्न असतात. जिल्हा परिषद शाळा आता आपण हे बघतोय, कारण प्रत्येक आईची काय इच्छा असते की आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं. कुठल्याही आईला असं वाटत नाही की आपल्या मुलांनी मोठं होऊन व्यसनाच्या नादाला लागावं किंवा काहीतरी एक गुन्हेगार वगैरे व्हावा. एखाद्या आईला मुलांनी आपल्या चांगलंच घडावं असं वाटत असतं. मग जर चांगली मुलं घडायची असेल तर मुलं चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत. प्रत्येकाची काही कपॅसिटी नसते की त्यांना इंग्लिश मिडियम शाळेत वगैरे घालावं. तर मला असं वाटतं की जिल्हा परिषद शाळा ह्या स्मार्ट स्वरूपाच्या झाल्या पाहिजेत, म्हणजे मुलांना पण शिक्षणाची गोडी लागेल. आणि जर डिजिटल स्वरूपाच्या शाळा झाल्या तर त्यातून एक पिढी घडणार आहे, भावी पिढी घडणार आहे. त्यामुळं ह्या पण समस्येकडं मला प्रामुख्याने बघावं लागतं. दुसरी आपली समस्या आहे की माझा वाटेगाव मतदारसंघ प्रामुख्याने खेडेगावातला आहे आणि तिथं शेतकरी वर्ग जास्त आहे आणि शेतीमध्ये ह्याचं आता बिबट्याचं वगैरे तर तुम्ही बघतायच, जिकडे तिकडे आपण घटना बघतोय किंवा जिकडे तिकडे बिबट्याचा वावर बघतोय. तर आमचं अजून एक विजन आहे की संपूर्ण जो वाटेगाव मतदारसंघ आहे तर तो आम्ही वीज बिल मुक्त करणार आहे, किंवा दिवसा लाईट असणं वगैरे हे पण आमच्या विजनमध्ये आहे. तिसरी गोष्ट की आता तुम्ही जर बघितलं तर भाऊंच्या फंडातनंच इकडचे आता प्रत्येक व्यक्ती आम्हाला सांगते की गाडी आमच्या दारापर्यंत येते. पूर्वी अजिबातच इकडं म्हणजे पाऊलवाट पण नीटशी नव्हती, पण आता तिकडे आपण संपूर्ण पाणंद रस्ते वगैरे केलेले आहेत आणि अजून काही राहिलेला भाग असेल तो आम्हाला कव्हर करायचा आहे. आता हा ग्रामीण भाग आहे. आपण आता आपल्याला शिवकन्या म्हणून संबोधलं जातं. ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अजून काय नेमकं करणं गरजेचं आहे? कारण महिला अजून चूल आणि मूल या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. खरं तर महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं ही एक गोष्ट आहे. हां, आता माझं जे क्षेत्र आहे, मी महिलांसाठी काम करते, ज्येष्ठ नागरिकांसाठी पण काम करते. पहिल्यांदा महिलांचं मी सांगते, मध्ये ज्योती दीदी महिला गृहोद्योग नावाचा ग्रुप चालवते. आता खरं तर त्या ग्रुपचं प्रमाण छोटंच आहे, पण वास्तविकता अशी आहे की महिलांना जर 4 हाताला काम मिळालं तर त्या स्वावलंबी होतील. आता खरं तर लाडकी बहीण योजना आपण बघतोयच, त्या ह्यानं महिलांना एक 1500 रुपये मिळत आहेत. त्या ह्यानं बऱ्यापैकी थोडंसं महिलांना स्वतःचं अस्तित्व पण दिसायला लागले. आणि आम्ही आता त्यांना 4 हातांना काम मिळावं म्हणून मसोबाकडे आमच्या रेटरे धरणमध्ये सूतगिरणीचं मंजूर झाले. मग तिथंही महिलांना कामधंदा वगैरे उपलब्ध होईल. हां, आता प्रत्येक ठिकाणी तेच होईल असं काही नाही, पण निवडून आल्यानंतर बाल कल्याण विकासाच्या मार्फत पण आपण महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या राबवणार आहोत. परत बचत गटाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचायचा आमचा निश्चय आहे. आता आपण प्रचार करताय. आता अजून इथनं पुढं तर आता खरी रंगत चालू होणार आहे, कारण आजपासून खरा प्रचार सुरू होते. कारण इथून पेक्षा अगोदर कोण उमेदवार हे डिक्लेअर नव्हतं. तर तुम्ही तुमच्या गावातले तुमच्या भाऊकीतलेच उमेदवार तुम्ही एका समोर उभे राहिलात. काय वातावरण नेमकं तुमच्या गावामध्ये असू दे किंवा मतदारसंघामध्ये? ही जी लढाई आहे ना, एका स्त्रीची, एका सामान्य स्त्रीची घराणेशाहीची लढाई आहे असं मला वाटतं. आणि एक सामान्य म्हणून मला सामान्यांच्या अडचणी किंवा त्यांच्या समस्या आहेत त्या मी स्वतः उपभोगलेल्या आहेत. त्यामुळं मला त्यांचे प्रत्येक जी समस्या आहे ती अगदी मनापासून जाणवते. आणि मला लहानपणीपासूनच एक खंत वाटत होती की बाबा आपण काय करू शकत नाही ना त्या महिलांसाठी.
हां, जेवढं मला शक्य आहे तेवढं मी करतेच किंवा अगदी मोठं झाल्यानंतर सुद्धा लहानपणीपासूनच स्वभाव आहे. मोठं झाल्यानंतर अमोलदादांचं तुम्हाला माहितीच आहे. आम्ही गेली आता 8 वर्ष झाले जवळ-जवळ महिलांना देवदर्शन घडवतो. तर ही सुरुवात पण आमच्या आध्यात्मिक ह्याच्यातनं झालेली किंवा महिलांना एक विरंगुळा मिळावा कामाच्या व्यापातून. काय म्हणायचं महिलांना असतंच की दिवसभर खूप कामधंदा किंवा हे असतं आणि एक दिवस त्यांना विश्रांती मिळावी किंवा विरंगुळा मिळावा ह्या हेनं आम्ही ते देवदर्शनाचं आयोजन करतोच. अगदी शेवटचा प्रश्न, काय आव्हान कराल तुमच्या मतदारांना? कारण आता आपण काय आता लोकांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतोय, तुमचं वैयक्तिक काय आव्हान असेल मतदारांना? मतदारांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही न्यायाच्या बाजूने उभं राहावा. म्हणजे एक बाबा कर्तव्यनिष्ठ स्त्री जर तुमचं नेतृत्व करायला उभी आहे, तर तुम्ही तिला नक्की साथ द्यावी आणि ह्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेल. मी तर अगदी न्यूज चॅनल पुढे सांगते, मी जर माझ्या मतदारसंघातील महिलांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी माझ्या खुर्चीची जर 100% कामं केली तर आणि तरच मी पुन्हा 5 वर्षानंतर मतदानासाठी उभी राहीन किंवा त्यांच्या दारात उभी राहीन. नाहीतर मी अन्यथा मी उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा पडणार नाही, हा माझा शब्द आहे. तर या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारीची जी आता लढवत आहेत त्या ज्योती वहिनी त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांची ध्येय धोरणं आहेत, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातात. कारण निवडणूक एवढी सोपी नाही, कारण प्रत्येकाला ज्या पद्धतीने आनाबाका घेतलेल्या असतात त्या पूर्ण करणं गरजेचे असतात. पण त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की जर माझ्याकडून जर शक्य नाही झालं तर पुढच्या 5 वर्षात मी या निवडणुकीपासून लांब राहीन. सांगली तकसाठी शीतल कुमार शेटे, वाटेगाव.